नगराध्यक्षाला इतक्या पॉवर्स आहेत, जर त्यांनी मनावर घेतलं तर कुठलंच काम अशक्य नाही. वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले, इलेक्शन झालं, वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले. आता तेव्हा त्यांचं काम होतं, तर आता त्यांनी त्या कामांना तेवढं प्राधान्य दिलं नाही. दिलं असेल पण तेवढं दिलं नाही. त्याच्यामुळे जो निधी आला तो निधी परत गेला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आता जेव्हा ते इलेक्शन पिरियडमध्ये आमच्या बदलापूरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला. नमस्कार, मी उपेंद्र कसबेकर. एक्स विजन या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. माझा प्रभाग माझा नेता या कार्यक्रमात आज आपण एका विशेष अतिथींशी गप्पा मारणार आहोत. त्यांना राजकीय वारसा आहे. त्यांनी गेली 15-20 वर्ष, म्हणजे असं म्हणू शकतो की काही दशकच या बदलापूरचं राजकारण जवळनं पाहिलं आहे. जेव्हा बदलापुरातले बाकीचे नेते हे क्रीडा संकुलाची मागणी करत असतात, तोपर्यंत हे विविध पद्धतीने क्रीडा संकुल उभं करतात. जेव्हा बाकीचे नेते वर्षभर झेंडावंदनाची वाट बघत असतात, तेव्हा ह्यांचा झेंडा वर्षभर फडकत असतो. तर मला असं वाटतं की इंटरेस्टिंगली आपण गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की हे कसं काम चालतं. आणि आता ताई नगराध्यक्ष म्हणून पदावर बसलेल्या आहेत, तर कशी होती इंटरेस्टिंग निवडणूक हे जाणून घेऊयात ताईंकडनं. नमस्कार ताई. नमस्कार. तर कशी सुरुवात झाली यावेळची निवडणूक, कशी वेगळी होती? यावेळेस नाविन्य म्हणजे थेट नगराध्यक्षाची निवड होती. आता गेली 20 वर्ष आम्ही निवडणूक या क्षेत्रामध्ये आहोत. 2005 पासून 2005ला आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवलो. दोघंही एकत्र लढवलो आणि दोघंही निवडून आलो, दोघंही नगरसेवक झालो. ती सुरुवात झाली जोडीने इलेक्शन लढवण्याची. म्हणजे कुठलंच जोडपं कधी ह्याच्या आधी एकत्र निवडणूक लढवायला उभं राहिलं नव्हतं. ती सुरुवात आम्ही घोरपडे दाम्पत्याने केली आणि आम्हाला यश प्राप्त झालं. त्याच्यानंतर बऱ्याच म्हणजे जोड्यांनी सुरुवात केली. त्याच्यातले काही सक्सेसफुल झाले, काही नाही झाले. असा ट्रेंड चालू झाला आणि तेव्हापासून जसं आम्ही निवडणूक लढून नगरसेवक बनलो, तिथून आम्ही प्रभागामध्ये कामाची सुरुवात केली. आणि आधी छोट्या स्वरूपात, म्हणजे रस्ते, गटारं, पायवाटा वगैरे हे सगळं जे मूलभूत सुविधा असतात, लाईट व्यवस्था वगैरे सगळं, हे सगळं सुरुवात झाली. त्याच्यानंतर हळूहळू महिला सक्षमीकरणाकडे आम्ही वळालो. महिला बचत गट तयार करायला घेतले मी. त्याच्यानंतर तसं करत मग महिलांना गृहउद्योग, लघुउद्योग चालू करायला मदत केली. माझा जो सगळ्यात पहिला बचत गट जो मी नगरपालिकेतून BPLच्या दारिद्र्याच्या खालच्या लिस्टमधून नावं काढून मी जो तयार केला, तो साई ज्योती महिला बचत गट. तो बचत आजतागायत चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे. त्यांचे ट्रान्झॅक्शन पण एकदम पारदर्शक आहेत. दर वर्षातून एकदा ते त्यांचं हिशोब करतात आणि महिलांना दिवाळीच्या निमित्त एक गोड भेट म्हणून एक बोनस स्वरूपात पैशाचं वाटप त्यांचं होतं. अशा प्रकारे चालू आहे. तर त्याच्यानंतर हळूहळू मग पोळी भाजी केंद्र म्हणा, मेणबत्तीचा कारखाना म्हणा, लिफ्टचं पॅनल बनवायचं काम म्हणा, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही चालू केले, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आम्ही चालू केलं. आणि हे करता हळूहळू मग 2010 झालं, 2015 झालं आणि त्याच्यानंतर एकदा 2018मध्ये आमच्याकडे उद्योजक धनंजय दातार आले होते. मी खास करून उल्लेख करेन इथे, आमचं चिंतामणी क्रिएशन्सचं निमेश जनवाद आहे. ह्यांनी तेव्हा त्यांना इथे आणलं की आम्ही चर्चा केली ह्या महिलांच्या सक्षमीकरणाबाबत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उद्योजक, एक सक्सेसफुल उद्योजक म्हणून त्यांना इथे बोलवायचं, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा असं ठरलं. मोठा कार्यक्रम लागला. त्या कार्यक्रमातून आम्ही महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या ह्या आम्ही त्याच्यातून शिकत गेलो. आणि तेव्हापासून 2018 पासून आम्ही उद्योग प्रेरणा हा एक नवीन आणि उद्योग शक्ती असे 2 आम्ही उद्योजिकांचे गट तयार केले आणि त्याच्यातून उद्योजिका स्वतःच्या पायावर उभ्या राहत गेल्या. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जी नवीन महिला असते की जिला स्वतःची ओळख या समाजापुढे निर्माण करायची आहे, तर तिला पहिला प्लॅटफॉर्म जर कोणी दिलं असेल तर ते आम्ही दिलं, आमच्या ग्रुपने दिलं. माझा जो हा ग्रुप आहे हा ना नफा ना तोटा या बेसिसवर हा उद्योजकांचा ग्रुप चालवतो. एकदम मिनिमम चार्जेसमध्ये स्टॉल्स लावणं,
फक्त तेवढे चार्जेस त्या महिलांकडून घेत, मेंबरशिप वर्षभराची घेणं असं ते करतात आणि त्याच्यातून दर महिन्याला दर आठवड्याला असे स्टॉल्स अरेंज करत जातात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे बऱ्याचशा जवळजवळ आता 1000 महिला मला जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की जे छोटंसं पाऊल आम्ही उचललं होतं त्याचा आता खूप मोठ्या ग्रुपमध्ये निर्माण झालेला आहे. भरपूर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आज मुंबईपर्यंत त्या स्टॉल्स लावायला जात आहेत. खूप म्हणजे जे आम्ही विडा उचलला आहे त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळत गेलं ह्याचा खूप अभिमान वाटतो. आणि साधारणपणे किती महिला असतील किंवा किती जणांची घरं चालतात या सांगितलं काय 1000 महिला मला जोडल्या गेल्या आहेत. पेक्षा जास्त महिला तसं जास्तच असतील. आता माझ्याकडे ज्या जोडल्या गेल्या आहेत त्यांचा आकडा मी तुम्हाला सांगितला. त्याच्या थ्रू आता बदलापूरच्याच नाही तर बदलापूरच्या बाहेरच्या सुद्धा महिला आपल्याकडे इथे आहेत. बदलापूरच्याच 1000 महिला जोडल्या गेलेल्या आहेत. बदलापूरच्या बाहेरच्या आहेत त्या तर वेगळ्याच आहेत. म्हणजे त्यासुद्धा आता माझ्याकडे जेव्हा मी मोठ्या स्वरूपात सणासुदी मी जेव्हा एक्झिबिशन्स लावते तेव्हा बदलापूरच्या बाहेरून मुंबईपासून इथे उद्योजिका येतात आणि आमच्या इथे स्टॉल्स अरेंज करतात. आणि माझं एक ध्येय आहे की आपण जर स्टॉल्स अरेंज केले तर जास्तीत जास्त आपण स्टॉल्सवरूनच प्रत्येक गोष्ट माझ्या या घरातल्या या नवीन घरातल्या माझ्या वास्तूतल्या बऱ्याचशा अशा जीवनावश्यक वस्तू आहेत की ज्या मी त्या उद्योजकांकडून खरेदी केलेल्या आहेत. तर म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की जर आपण काम करायचं आहे तर ते नुसतं तोंडाने बोलून नाही दाखवायचं तर ते करून दाखवायचं आहे. आणि मी आणि राजेंद्र घोरपडे सर आम्ही करून दाखवण्यात जास्त महत्त्व देतो. आमचं एक ब्रीदवाक्य पण आहे, माझं काम माझी ओळख. तर माझ्या कामावरूनच लोक आम्हाला ओळखत आहेत. आणि हे आमचं काम जे आमच्या प्रभागामध्ये आम्ही आत्तापर्यंत करत आलेलो आहे त्या कामाची पोचपावती म्हणजे आम्हाला यावेळेस थेट नगराध्यक्ष म्हणून आमची निवड झाली. मॅडम हे या गप्पा तर आपण मारूच आहे पण बदलापूरमधल्या नागरिकांना बऱ्याच वर्षांपासून हा प्रश्न पडला आहे की रुचिता घोरपडे आहेत कोण, त्या आल्या कुठून, त्यांचा प्रवास कसा होता बदलापूरमधला आणि आजपर्यंतची परिस्थिती. तर कोण आहात तुम्ही, तुमचं शिक्षण किती झालं सर्वांना जाणून घ्यायचं. 1998 साली श्री राजेंद्र घोरपडे सरांबरोबर माझं लग्न झालं. तेव्हापासून आमचा कौटुंबिक संसाराचा गाडा चालू झाला. राजेंद्र घोरपडे सरांना पूर्वीपासून या समाजसेवेची आवड आहे. जसं त्यांचं कॉलेज लाईफ संपलं त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. हळूहळू काम करता 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 त्यांना समाजसेवेची इतकी आवड होती की एक वेळ घराकडे दुर्लक्ष असेल पण त्यांच्या त्या समाजसेवेकडे दुर्लक्ष नसायचं. रात्री कुठल्याही वेळेत ते काम करायचे. नंतर माझं लग्न झाल्यावर हळूहळू मग आमची मुलगी आमच्या आयुष्यात आली. मोठी मुलगी माझी, मला एक मुलगा एक मुलगी आहे. मोठी मुलगी आहे, छोटा मुलगा आहे. मोठी मुलगी आयुष्यात आली तेव्हा म्हणजे त्यांचं काम चालूच होतं. तेव्हा मला असं वाटलंच नव्हतं. मी एक सर्वसामान्य गृहिणी म्हणून होते. तसं काम करता 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 2005 साली महिला आरक्षित वॉर्ड पडला. आणि मग महिला आरक्षित वॉर्ड पडल्यानंतर मग आता एक महिला आरक्षित पडला, एक पुरुष आरक्षित पडला, म्हणजे ओपन पडला. मग त्याच्यामध्ये आम्हाला दोघांनाही निवडणूक लढवायचा चान्स मिळाला. आमच्यासाठी तिकीट आमच्या नागरिकांनी मागून घेतलं पक्षाकडून. जे पूर्वी पक्षाचे नेते इथे सर्वे करायला यायचे आणि लोकांशी चर्चा करायची की काय वाटतं तुम्हाला, कोणाला आम्ही निवडणुकीचं तिकीट द्यायला पाहिजे, का द्यायला पाहिजे. तर घोरपडे सरांचं काम तर तेव्हाही बोलतच होतं. त्यांच्या त्या कामावर विश्वास ठेवून साहेब तुम्ही दोन्ही तिकीटं या दोन्ही जोडीला द्या, या जोडीला द्या असं लोकांनी सांगितलं. तेव्हा तर मी प्रेग्नंट होती माझ्या छोट्या मुलाच्या वेळेस. म्हणजे तेव्हा मला आधी लेडीज वॉर्ड पडल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं. प्रेशर खूप आलं की मी ही अशी भरली सरली, मी कशी काय निवडणूक लढवू शकते, कसं काय फिरू शकते, लोकांपर्यंत कशी काय पोचू शकते. पण घोरपडे साहेब म्हणाले तू हो म्हण, मी सगळं बघेन, तू हो म्हण मी सगळं बघेन, फक्त निवडणुकीपुरती. असं नाही की तू नंतर निवडून आली तरी काम मीच करेन, तू घरात बस, असं नाही. फक्त काय मुलाची डिलेवरी होईपर्यंत, बाळाची डिलेवरी होईपर्यंत. आणि तेव्हा तर हे पण माहिती नव्हतं की काय होणार आहे. फक्त सेकंड चान्स घेतलेला, डिलेवरी व्हायची आहे, 9वा महिना लागला तसं मी फिरायला सुरुवात केली पूर्ण प्रभागामध्ये. आणि माझा तेव्हा प्रभाग पण खूप प्रभागच होता तेव्हा, जसं म्हणायला हरकत नाही, इतका मोठा वॉर्ड होता माझा. म्हणजे आमचं ऑफिस आहे इथे जनसंपर्क कार्यालय आमचं
तिथून जो प्रभाग सुरू होतो तो चर्चपर्यंत सुरू होतो. हां इतका मोठा. आता त्या प्रभागाचे, त्या वॉर्डाचे 4 वॉर्ड झाले. बरोबर. इतके म्हणजे मोठा वॉर्ड तो होता. तर तो पूर्ण राऊंड, माझा एक राऊंड पूर्ण झाला होता. एक पूर्ण राऊंड पूर्ण झाला. मग मला तब्येत माझी नरम गरम व्हायला लागली. मग डॉक्टर पण ओरडायला लागले की अजून थोडे दिवस तू धीर धरशील तर बरं आहे. कारण काय शेवटी कसं असतं, डॉक्टरांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे बाळाची डिलिव्हरी कधी व्हायला पाहिजे हे त्यांनाही माहिती असतं. असो तरी पण मग आम्ही एक राऊंड पूर्ण झाला, ह्या गोष्टीचं मला समाधान होतं. नंतर मैदान घोरपडे साहेबांनीच सांभाळलं. पण घोरपडे साहेबांचं काम, माझं ह्या अशा अवस्थेत लोकांपर्यंत मी पोचली, त्यांना कन्व्हिन्स केलं. ते कन्व्हिन्सिंग त्यांना पटलं आणि त्यांना एक विश्वास वाटला की हे दोघं काहीतरी आपल्या प्रभागासाठी करू शकतात. म्हणून त्यांनी, मी तर निवडणुकीला पण इथे नव्हती, माझी डिलिव्हरी झाली होती तेवढ्याला. आणि मग नंतर तरीसुद्धा लोकांनी मला भरघोस मतांनी तेव्हा निवडून दिलं. आणि कामाला त्याच्यानंतर 22 दिवसानंतर मी घरी आली आणि 23व्या दिवसापासून मी कामाला सुरुवात केली. ते लोक निवडून दिले म्हणून लोकांना भेटायला जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना धन्यवाद देणं, या सगळ्या गोष्टी माझ्या सुरू केल्या. आणि मग हळूहळू कामाला सुरुवात झाली. असं करता करता मग नंतर 2010 साली आमचा एक वॉर्ड ST आरक्षित महिला पडला. मग आता ते ST आरक्षित महिला पडल्याने मग त्याची जिम्मेदारी मी माझ्यावर घेतली. त्या महिलेला निवडून आणायची जिम्मेदारी माझ्यावर घेतली. एका प्रभागामध्ये घोरपडे सर आणि दुसऱ्या प्रभागामध्ये ST आरक्षित महिला, असे दोन्ही प्रभाग आम्ही तेव्हा पण निवडून आणले. 2010 साली घोरपडे सर स्वतः नगराध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी 2.25 वर्षाचा त्यांचा कालावधी होता. त्याच्यामध्ये नगराध्यक्षाने जी महत्त्वाची कामं करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तेव्हा त्याच्या आधी नव्हतं झालं आणि त्याच्या नंतरही कुठे ते काम झालं नाही, असं रस्ते रुंदीकरणाचं काम. लोकांच्या विरोध पत्करून, लोकांच्या शिव्याशाप घेऊन, त्यांना कन्व्हिन्स करून प्रमुख रस्ते घोरपडे साहेबांनी रुंद केले. आणि त्याचा मोबदला, ज्यांचं दुकान घर त्याच्यामध्ये जात होतं रुंदीकरणामध्ये, त्यांना विथ मोबदला देऊन त्यांना सेटल करून रस्ते रुंदीकरणाचं सगळ्यात महत्त्वाचं काम. तसेच मोठे मोठे चौक सुशोभीकरणाचं महत्त्वाचं काम. छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे तो घोरपडे साहेबांच्या नगराध्यक्षाच्या कालावधीमध्ये उभा राहिलेला आहे. तर असे बरेचसे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहेत ते तेव्हा त्यांनी केले. त्याच्यानंतर तसं करता करता मग 2015 साली पुन्हा एकदा मी निवडणूक लढवली. तेव्हा मी जनरल वॉर्डमधून निवडणूक लढवली. तेव्हा त्यावर्षी वॉर्ड रचना थोडीशी बदलली. तेव्हा मग मी जनरल वॉर्डामधून, मी महिला असली तरी जनरल वॉर्डामधून उभी राहिली आणि निवडणूक लढवली. आमचं काम बोलत होतं म्हणून तेव्हाही लोकांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याच्यानंतर 2020 साली तर झालंच नाही. पण तेव्हा त्या 2015 ते 2020च्या दरम्यान आमच्या प्रभागामध्ये आम्ही बरेचसे असे कामं मंजूर करून घेतली होती. काही कामं चालू होती. आता घोरपडे मैदान जे आहे ते आमचं तेव्हाचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही सगळे ठराव मंजूर करून घेतले होते. 110 फुटाचा राष्ट्रीय ध्वज असो, आर्ट गॅलरी असो, बदलापूर जिमखाना असो, MPSC UPSC सेंटर असो. म्हणजे बदलापूर जिमखाना आणि MPSC UPSC सेंटर आम्ही कोविडच्या नंतर काम चालू केलं. म्हणजे जसं बाहेर पडायला मुभा मिळाली सरकारकडून, तसं घोरपडे सर आणि आम्ही बाहेर पडलो आणि त्या कामांना सुरुवात केली. तसेच कोविडच्या काळात लोकांना बाहेर पडायची बंदी होती, पण लोकांना औषध वाटप असो, त्यांना जे कोविड बाधित आहे त्यांना मदत कार्य असो, असे विविध प्रकारचे औषध फवारणी असो, स्वच्छता राखणं असो, या सगळ्या आम्ही ग्राउंड लेवलला उतरून आम्ही ती कामं केली होती. ती लोकांनी लक्षात ठेवली होती आणि ही सगळी कामं आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये उपयोगाला आली. तर मॅडम, तुम्ही 2011 सालचा उल्लेख केला की साहेब जेव्हा पदावर होते त्यावेळेला त्यांनी अनेक मोठी कामं केली. त्याच्यातली 3 आणखीन प्रामुख्याने त्यावेळेला गाजलेली आणि साहेबांचं नाव त्यावेळेला खूप गाजलं होतं. तर नाट्यगृह, सिनेमागृह, ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुल. तर हे 4 मुद्दे त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झालेले. तर आजपर्यंत काम झालं नाही. तर याच्यात साहेबांचा दोष नाही आहे, परंतु हे काम नगरपालिकेच्या स्कोपमध्ये येतं. नगरपालिकेला इतका वेळ का लागतो हे सगळे कामं करण्यासाठी? आज नगराध्यक्षाला इतक्या पॉवर्स आहेत
जर त्यांनी मनावर घेतलं तर कुठलंच काम अशक्य नाही आहे. आज घोरपडे साहेबांनी ॲज पर रूल त्यांना त्यांचा टर्म पिरियड पूर्ण झाल्यावर राजीनामा द्यावा लागला. कारण का 2.5 वर्षानंतर महिला आरक्षित रिझर्वेशन होती नगराध्यक्षाची. मग तेव्हा जर 2.5 वर्ष त्यांनी दिलं नसतं तर पुढच्या आमच्या जे रिझर्वेशन ठरले होते ज्यांना चान्स मिळणार होता त्यांना चान्स मिळाला नसता. म्हणून मग घोरपडे साहेबांनी तेव्हा रिझाईन केलं. त्याच्यानंतर वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले. इलेक्शन झालं, वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले. आता तेव्हा त्यांचं काम होतं ते बरोबर की ह्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्यांचे काम प्रपोजल पूर्ण करून घेणं आणि ते काम करून घेणं. कारण का नगराध्यक्षाने ठरवलं तर भरपूर कामं होऊ शकतात. तर आता त्यांनी त्या कामांना तेवढं प्राधान्य दिलं नाही. दिलं असेल पण तेवढं दिलं नाही. त्याच्यामुळे जो निधी आला तो निधी परत गेला. अच्छा. निधी नाट्यगृहासाठी निधी आला होता पण जागा ताब्यात आल्या नसल्या कारणामुळे तो निधी परत पूर्ण गेला होता. आता ह्या आमच्या पुढच्या अजेंड्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी सांगते ना, आमच्या प्रभागामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी छोट्या स्वरूपात केलेल्या आहेत. आता स्विमिंग पूलसाठी तेवढी जागा नाही आहे म्हणून ते राहून गेलं आहे. पण आम्ही बदलापूर जिमखाना जो एक वानखेडे स्टेडियम तसं छोटं घोरपडे मैदान आम्ही केलं ज्याला आम्ही क्रिकेटसाठी स्पेशली ठेवलं आहे. त्याच्यानंतर बदलापूर जिमखाना आम्ही बनवला ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 प्रकारचे मैदानी खेळ खेळले जातात. स्केटिंग, बास्केटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, तसेच मलखांब असे विविध प्रकारचे खेळ तिथे खेळले जातात. अशा एक छोट्या प्रकारचं मिनी क्रीडा संकुल म्हणायला हरकत नाही असं क्रीडा संकुल आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलं. तर सुरुवात तर आम्ही आमच्या प्रभागामध्ये केलीच पण आता शहर लेवलला करायची आहे तर नगराध्यक्ष असल्यावर आपल्याला तेवढ्या पॉवर मिळू शकतात. तर आता ते जे आमचं स्वप्न आहे की शहर लेवलला जे करायचं आहे तर आमचं पुढच्या अजेंड्यामध्ये ते सगळं आहे. कात्रप येथे ती जागा आमच्याकडे 55 एकरची रिझर्व आहे. त्याच्यामध्ये सगळे आम्ही हे मोठं क्रीडा संकुल झालं, तरण तलाव झालं, या सर्व गोष्टी तिथे होणार आहेत. नंतर नाट्यगृह झालं ते सुद्धा आम्ही करणार आहोत. तर फक्त नाट्यगृहच नाही तर इतरही बऱ्याचशा कम्युनिटी हॉल जिथे आपल्या महिला बचत गटाच्या म्हणजे एक्झिबिशन्स लावण्यासाठी महिला बचत गटांनाच नाही तर इतरही लोकांना एक्झिबिशन लावण्यासाठी जागा होईल. तसेच महिला सक्षमीकरणामध्ये आम्हाला आमदार साहेबांच्या माध्यमातून 20 कोटीचा निधीही प्राप्त झालेला आहे ज्याचं 5 मजली मॉल महिलांसाठी हक्काची जागा एक्झिबिशन लावण्यासाठी, स्टॉल्स लावण्यासाठी. तर ती हक्काची जागा त्यांना मिळणार आहे, बेलवली येते. तर असे आमचे प्रोजेक्ट्स पुढे भविष्यात होणार आहेत. मॅडम आत्ता आपण जिकडे बसलो आहे तिकडे 2005 साली 1.5 मजले 2 मजले पाणी पूर आला होता आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये असं एक धडकी भरते इकडच्या लोकांना, पश्चिमेकडच्या, की पूर येतो की काय आणि आता काय होणार. तर आपला रेड लाईनचा मुद्दा थोड्या वर्षांपूर्वीपासून असतो. तर तुम्ही काय सांगाल की रेड लाईनचा मुद्दा काय होता आणि त्याच्यावर उपाययोजना कशा प्रकारे राबवल्या जातात. आता बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं की अतिवृष्टी आपल्या फक्त एकाच राज्यात होत नव्हती किंवा एका शहरात होत नव्हती. आज बदलापूरमध्ये पूर येतो, पूरपरिस्थिती होते की जेव्हा लोणावळा, कर्जत, खोपोली वगैरे ह्या प्रभागामध्ये पण या ठिकाणी पण शहरांमध्ये अतिवृष्टी होते तेव्हा आपल्या ह्या उल्हास नदीची पातळी वाढते आणि पूरपरिस्थिती निर्माण होते. आता 2005 सालानंतर जवळजवळ 14-15 वर्ष पूर आला नव्हता. 2019 साली पहिल्यांदा पूर आला आणि तोपर्यंत असं असायचं की नाले सफाईचं जे टेंडर असायचं किंवा नदी संवर्धनाचं, नदी साफसफाई झाली पाहिजे, हे जे टेंडर असायचं हे काय व्यवस्थित काम होत नव्हतं. आता त्याच्यावर जास्त न बोललेलंच बरं. पण ज्या निकषाने ती कामं व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती. आता आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांना भेटलो आणि त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले
की आम्हाला नदी संवर्धनाचा मोठा प्रोजेक्ट इथे बदलापूरमध्ये राबवायचा आहे, जेणेकरून आमच्या नदीची खोली आणि रुंदी वाढवली जाईल, नदीचं सुशोभीकरण केलं जाईल आणि पूर परिस्थिती जी निर्माण होते ती कुठेतरी कमी होईल. आता पावसाळ्यामध्ये आपली नदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा प्रभाग आहे, हा निसर्गरम्य नदीकाठी वसलेला प्रभाग आहे. असं बाजूला गेलं की लगेच नदी असते, त्याच्यामुळे असं वाटतंय की बहुतेक आम्ही नदीच्या काठावर राहतोय म्हणून लगेच पाणी आमच्याकडे येत आहे. पण असो, तसं असलं तरी आम्ही उपाययोजना आमच्या चालूच आहेत. तर नाल्याची खोली वाढवणं, त्याची स्पॅनिंग वाढवणं, त्याला संरक्षण भिंत बांधणं, या सगळ्या गोष्टी आमच्या मार्गस्थ आहेत. त्यांच्या सगळ्या गोष्टींवर आमचं काम चालू आहे. नदी संवर्धनाचा मोठा प्रोजेक्ट आम्ही भविष्यात राबवणार आहे, जेणेकरून ह्या पूर परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण होईल. आणि राहिला विषय रेड लाईन ब्ल्यू लाईनचा, तर आम्ही पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आता जेव्हा ते इलेक्शन पिरियडमध्ये आमच्या बदलापूरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी पुन्हा एकदा नवीन समिती नेमून रेड लाईन ब्ल्यू लाईनचा सर्वे नव्याने करून मी जो जुन्या इमारतींना पुनर्विकासाचा जो त्यांना फायदा मिळत नाही तो फायदा मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे जेणेकरून त्या ज्या जुन्या बिल्डिंग्स आहेत त्या कुठेतरी नव्याने उभ्या राहतील. कारण की आता असं झालं की रेड लाईनमध्ये ते आल्यामुळे त्यांचा पुनर्विकास होत नाही आहे आणि तिथले लोक ती जागा सोडून बाहेर निघून जात आहेत. तर अशांना मदत होईल, त्यांचा फायदाच होईल, अशा दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलली जाणार आहेत, असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिले. तुम्ही निसर्गाबद्दल बोललात, तर आत्ता बदलापूरमध्ये पोल्युशनची खूप समस्या खूप जास्त प्रमाणात पोल्युशन वाढलं आहे आणि MIDC परिसरात राहणाऱ्या लोकांना तर त्रास होतोच आहे, परंतु काही डिस्टन्सपर्यंत लोकांना प्रदूषणाचा त्रास होतो. तर यावर तुम्ही MIDCचे काही अधिकारी असतील किंवा नगरपालिका असेल यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही काही प्रकल्प राबवणार? नक्कीच आम्ही पोल्युशन नियंत्रण अधिकाऱ्यांशी पण भेट मागितली आहे. तसेच आम्ही आमच्या MIDCचे जे पोलीस म्हणजे इन्स्पेक्शन करणारे आहेत त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केलेली आहे. सगळ्यांची एक आम्ही पुढच्या आठवड्यात मीटिंग लावलेली आहे. त्यांच्यावर सगळ्यांवर चर्चा करून ह्या MIDCच्या कंपन्यांचं पोल्युशन ऑडिट वगैरे सगळं व्यवस्थित होतं आहे का नाही होतं आहे, ह्या सगळ्या बाबी आम्ही तपासून पाहणार आहोत. जर कोणी त्याच्यामध्ये गिल्टी आढळलं तर त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाईसुद्धा करणार आहोत. पण सगळ्यांशी आधी चर्चा करून त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे कुठे शॉर्ट सर्किट होतं काय होतं, कारण की मध्ये 2-3 ठिकाणी झालं तेव्हा मी तिथे भेट दिली आणि त्यांच्याकडून मी जाणून घेतलं काय प्रॉब्लेम होतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या एरियामध्ये लाईटचं फ्लक्च्युएशन खूप आहे आणि लाईट फ्लक्च्युएट होत असल्याकारणाने आमच्या मशीन्सवर लोड येतो आणि कुठेतरी शॉर्ट सर्किट होतं. तर आम्ही त्याच्या संदर्भात पण आम्ही म्हणजे आमच्या स्थानिक आमदार साहेबांनी एक टाटा कंपनीशी चर्चा करून टाटा कंपनीकडून वीज घेऊन ती बदलापूर पूर्व या भागाला देणार आहे. कारण का त्या साईडला सुद्धा वीज प्रश्न भरपूर आहे. म्हणजे स्थानिक लोकांना सुद्धा वीज फ्लक्च्युएशनचा त्रास खूप होतो आहे, MIDC परिसरात पण होतो आहे. तर ह्या गोष्टीवर कुठेतरी नियंत्रण येईल असं मला वाटतं. तर लवकरात लवकर ते कामसुद्धा आम्ही चालू करणार आहोत. मॅडम, बदलापूरमध्ये ट्रॅफिक समस्या पण वाढती आहे, पॉप्युलेशन खूप होतं आहे, शहर विद्रूप होत चाललं आहे, तर याला कसं कंट्रोल करता येईल?